गुड़ी पाड़वा के पावन पर्व को साधते हुए और झूलेलाल जयंती के अवसर पर वीसीएन केबल ऑपरेटर संगठन व सुरभि केबल नेटवर्क परतवाड़ा की ओर से अमरावती शहर में विदर्भ डिजिटलाइजेशन के ऑफिस में नए डिजिटल कंट्रोल रूम की शुरुआत की गई। इस अवसर पर गुड़ी पाड़वा के पावन पर्व पर विधिवत पूजा अर्चना के साथ इस शुभ कार्य का शुभारंभ किया गया। ट्राई के नए नियम और बड़े एमएसओस की मनमानी की वजह से केबल ऑपरेटर और उपभोक्ताओं को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा था, जिसको लेकर विदर्भ डिजिटलाइजेशन ने समाधानी कदम उठाते हुए सुरभि केबल नेटवर्क के नए कंट्रोल रूम की शुरुआत अमरावती से की, जिसकी वजह से अमरावती के उपभोक्ताओं को अब पहले से बेहतर और पहले से ज्यादा समाधानकारी सुविधाएं मिल सकेंगी। एससीएन व विदर्भ डिजिटलाइजेशन का दावा है कि जो कंपनियां अमरावती में पहले से अपनी सेवाएं दे रही हैं, उनसे बेहतर सुविधाएं एससीएन की ओर से उपभोक्ताओं को दी जाएगी। जिस 130 रुपए में बड़े एमएसओ 100 फ्री टू एयर चैनल दिखा रहे हैं, उसी 130 रुपए में एससीएन व विदर्भ डिजिटलाइजेशन के संचालकों का कहना है कि वह 200 से अधिक चैनल दिखाने के लिए प्रयासरत हैं और यह सेवाएं जल्द से जल्द जनता को पहुंचाई जाएगी। इस शुभ अवसर पर एससीएन केबल नेटवर्क परतवाड़ा के चेयरमैन ने वीसीएन न्यूज से बात करते हुए एससीएन की संकल्पना के बारे में जानकारी दी और यह भी बताया कि कैसे दूसरे एमएसओ से बेहतर एससीएन की सेवाएं अमरावती के उपभोक्ताओं के लिए रहेगी। विदर्भ डिजिटलायझिंग प्रायव्हेट नेटवर्क लिमिटेड आणि सुरभि केबल नेटवर्क परतवाड़ा यांच्या संयुक्त विद्यमानं गुढीपाडव्याच्या या पावन पर्वावरती एससीएन हे अमरावतीच्याच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच्या जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आपण बघत आहोत की एससीएनच्या या अद्यावत इलेक्ट्रॉनिक याचा जो उद्घाटन सोहळा आपण इथे पाहतो आहोत हा पार पडलेला आहे आणि सर्व प्रकारचे चॅनल्स तेही HD सेटअप बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण अमरावतीमध्ये पाहावयास दिसणार आहेत। संपूर्ण अमरावतीच नव्हे तर जे नवीन या कस्टमर्स इथे जोडू इच्छितात आणि एससीएन आणि VDIN यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी खास पर्वणी यांनी आणलेली आहे। आतापर्यंत जे HD सेटअप बॉक्स या ठिकाणी बघायला आपल्याला मिळत नव्हते किंवा साधारणतः 2500 ते 2550 किंवा 2800 रुपयाचा जो HD बॉक्स हा मार्केटला जात होता, तो किमान 1750 रुपये किंवा त्यापेक्षा थोडीशी किंमत वाढवून हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविला जाणार आहे। जनतेचे अनेक प्रश्न होते, वेगवेगळे प्रश्न होते। ते प्रश्न असे होते की नेहमी लाईन जाणे किंवा लाईन केबल बंद पडणे, केबल कुठेतरी काटल्या जाणे, तर ह्या बाबी इथे घडणार नाही आहेत। आत्ताच आपण जे या एससीएनचे संचालक आहेत आणि विदर्भ डिजिटलायझेशन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचे जे संचालक आहेत त्यांच्याशी आपण बोललो आणि त्यांना विचारलं की साधारणतः हा जो सेटअप बॉक्स आहे हा सर्वसामान्य जनतेपर्यंत किती रुपयामध्ये पोहोचणार आहे आणि कसा पोहोचणार आहे, कुठल्या माध्यमातून पोहोचणार आहे, त्यांचे चॅनल्स किती राहणार आहेत, तर ती माहितीसुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे। आणि या ठिकाणी आता आपल्यासोबत विलास खडके आहेत आणि सुरभि केबल नेटवर्क एक मोठं जाळं केबल नेटवर्कचं जाळं संपूर्ण विदर्भामध्ये पसरविण्याचा त्यांचा मानस आहे। सुरभि केबल नेटवर्क या परतवाड़ा इथली ही संस्था आहे, इथलं हे केबल नेटवर्क आहे आणि त्यांनी अमरावतीमध्ये विदर्भ डिजिटलायझिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमाने आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ही नवीन इलेक्ट्रॉनिक डिजिटल कंट्रोल रूम इथे स्थापन केलेली आहे। सर्वप्रथम आपण त्यांना विचारूया की इतर केबल नेटवर्क आणि सुरभीची सर्व्हिस आणि विदर्भ केबल नेटवर्कची सर्व्हिस ह्याच्यामध्ये आपण ग्राहकांना नवीन काय देणार आहात? आम्ही चॅनलची क्वालिटी हे भरपूर म्हणजे विश्वास ठेवून जेव्हा कंट्रोल रूम आम्ही लावली
त्या सुरुवातपासून आम्ही हाच विचार केला की बा चांगल्यात चांगलं इक्विपमेंट जे वापरायचे आहे आपल्या कंट्रोल रूममध्ये, चांगल्या क्वालिटीचे, एकदम उत्तम क्वालिटीचे वापरायचे. जेव्हा इतर कंट्रोल रूम आतापर्यंत जे पिक्चर क्वालिटी आपण पाहत होतो इथे, तर जितक्या जुन्या आधीच्या कंट्रोल रूम लागलेल्या आहे पूर्वीच्या काळात, त्या MPEG 2च्या होत्या. MPEG 4 तेव्हा निघालेच नव्हतं. आता जे आपण बॉक्स पण आपल्या घरी जे होते MPEG 2चेच बॉक्स होते आणि त्याच्यानंतर कन्व्हर्शन होऊन MPEG 4 निघालेला आहे. आपली जी कंट्रोल रूम लागलेली आहे MPEG 4मध्ये लागली आहे, 2मध्ये नाही आहे. पण त्या 2 आणि 4च्या क्वालिटीमध्ये खूप पिक्चर क्वालिटीमध्ये फरक आहे. तो एक फरक तो पण जाणवणारा ग्राहकाला. आणि आतापर्यंत जे नेटवर्क आपण अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं ठिकाण असून इथे कंट्रोल रूम नव्हती आणि बाहेर दुसऱ्या स्टेटमधून किंवा दुसऱ्या जिल्ह्यामधून इथे चॅनल्स फायबरमधून किंवा रेलटेलमधून किंवा बँडविथच्या थ्रू इथं आपण चॅनल इथं इनपुट मिळत होतं आणि त्यातून ट्रान्समीटर आपण लावून रिट्रान्समिशन करून लोकांपर्यंत पोहोचत होतो. यांना त्रास जरी काही ग्राहकांना झाला बा हे चॅनल आपल्या चांगल्या क्वालिटीचे दिसत नाही किंवा काही नाही, तर ते जो लोकल ऑपरेटर होते त्यांच्यावर त्यांचा जोर राहत होता की कारण की पैसे मागायला जो ऑपरेटर जाते त्यांच्याचकडे ते रोष व्यक्त करत होते की बा आम्हाला हे चॅनल का दिसत नाही, हे का बरं बंद आहे, हे मागचं उचलून पुढे का बरं टाकलं. यांच्या हातात इथे पण काही नव्हते. जे मोठ्या कंपनीचे इथे प्रतिनिधी होते ते मॅनेजर किंवा खालच्या कॅटेगरीचे किंवा वरचे हायर मॅनेजर, सिनियर मॅनेजर असे तो मालकापर्यंत किंवा कंट्रोल रूमच्या मालकापर्यंत ते त्यांची गोष्ट ग्राहकाची जी हाक होती ते पोहोचत नव्हती. इथे लोकल कंट्रोल रूम आता अमरावतीमध्ये झाल्यामुळं प्रत्येक डायरेक्ट मालकाशी आणि कंट्रोल रूमची संबंध ग्राहक टू ऑपरेटरने जरी सर्व्हिस नाही दिली तरी ते इथला आमचा लँडलाईन नंबर राहील. ते सर्व्हिस त्यांना डायरेक्ट आम्हाला पण फोन करून बा हे चॅनल बंद झालं, याचा आवाज बरोबर नाही आहे, ते आम्ही इथं तुरंत तेव्हा आम्ही ते दुरुस्त करून ते त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही ते क्वालिटी दाखवू. इथे इतकं चॅनलच्या इतक्या स्टेप बाय स्टेप वर जाळेपर्यंत त्या ग्राहकाला सर्व्हिस मिळत नव्हती. आता इथे लोकल एका हाकेवर आमचे कंट्रोल रूम रेंज 5-6 किलोमीटरच्या अंतरावर कोणी फोन करून किंवा प्रत्यक्ष जरी आला तरी आम्ही त्यांची इथे सर्व्हिस देऊ आणि त्यांना क्वालिटी पण पिक्चरची देऊ, सेवा पण चांगली देऊ. चॅनल पण आधीचे जे मिळत होते ज्या पैशामध्ये जितके समजा 300 रुपयामध्ये 250 रुपयामध्ये जेवढे चॅनल मिळत होते त्यापेक्षा जास्तीत जास्त चॅनल आम्ही दाखवायचा प्रयत्न करू आणि ब्रेक न घेता पुन्हा त्याच्यात काही विराम न घेतात आणि स्पष्ट क्वालिटीचे चॅनल आम्ही त्यांना ग्राहकांना सेवा देऊ. प्रेक्षकांनो, मधला एक काळ असा गेला की ट्रायच्या नियमाला अनुसरून अनेक केबल ऑपरेटर्स या व्यवसायामध्ये अनेकविध बदल घडले आणि गेल्या वर्षभरापासून आपण जर बघितलं तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की सर्वसामान्य जो प्रेक्षक आहे हा प्रेक्षक अतिशय त्रस्त झाला होता आणि ट्रायचे नियम, त्यामध्ये केबल ऑपरेटर्सचे होणारे नुकसान, या सर्व बाबींना घेऊन ह्या नवीन अद्ययावत कंट्रोल रूम ह्या आपल्या विदर्भामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत. आज सर्वसामान्य जनतेला जेव्हा अमरावतीसारख्या ठिकाणी आपण एका कंट्रोल रूमचं उद्घाटन केलेलं आहात, तर एक जो HD सेटअप बॉक्स आहे त्याची किती किंमत राहणार आहे, किती रुपयापर्यंत तो जनतेपर्यंत पोहोचणार आहे? आधी ग्राहकांनी जो MPEG 2चा बॉक्स घेतला तो त्याची किंमत फक्त 750 रुपये होती. त्याचे मोठ्या MSOनी 1800-1700 असे रुपये वसूल केले आणि हा HDचा बॉक्स तेव्हा 2200-2300 पर्यंत होता. हा बॉक्स आम्ही त्याच्यात दोन क्वालिटीचे प्रकारचे बॉक्स राहील, 2 या 3 क्वालिटीचे, 1200 रुपये, 1000 रुपये आणि 1400 रुपये 3 क्वालिटीचे बॉक्स राहील. ते कस्टमरला जो 2400 रुपयाचा बॉक्स होता तो आम्ही 1400, 1200 आणि 1000 रुपयापर्यंत तो HDचा बॉक्स देऊ आम्ही ग्राहकांना. कारण की दिवसांदिवस डेव्हलपमेंट होत आहे. तर MPEG 2च्या क्वालिटीमध्ये आणि आमच्या या सेटटॉप बॉक्समध्ये खूप जमीन अस्मानचा फरक राहील. ते क्वालिटीचे बॉक्स राहील आमचा. कारण की बिझनेसच मी सुरुवात जो केला अचलपूर पडतोळा एरियामध्ये कंट्रोल रूम जे सुरू केली 1991 पासून जवळपास 26-27 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहो आणि याचा पूर्ण अनुभव आम्हाला म्हणजे पूर्ण अनुभव त्या कंट्रोल रूमचा, कसं काय ग्राहकांची कशी काय डिमांड राहते, आपण कशी क्वालिटी ठेवली पाहिजे, आपण अपग्रेड कसं व्हायला पाहिजे याच्यावर पूर्ण आमचं लक्ष राहील. आम्ही आमचं प्रॉफिट जास्त भेटलं पाहिजे किंवा आमची कमाई जास्त घेतली पाहिजे, लोकांना लुबाळून आपण आपले खुश हे करून केलं पाहिजे असा आमचा मानस राहणार नाही. ग्राहकांना खूप उत्तम सेवा देऊ आणि बॉक्सही चांगल्या क्वालिटीचा देऊ. बॉक्सच चांगला राहील तर पिक्चर क्वालिटी आमची चांगली जरी दिली, रोडच जोपर्यंत चांगला नसला तोपर्यंत आम्ही गाडी जरी मर्सिडीज आणली तरी तो चालणार नाही. म्हणून आम्ही पहिल्यांदा बॉक्सच चांगला देऊ ते असे प्रयत्न करूया. सद्यस्थितीमध्ये जर आपण केबलचे हे दर बघितले तर ते साधारणतः 130 रुपये ही फिक्स अमाऊंट झालेली आहे आणि 130 रुपयामध्ये काही कंपन्या 100 चॅनल्स देत आहेत तर काही कंपन्या त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमकी आपली जी कंपनी आहे ही कंपनी
130 रुपयामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना काय काय देणार आहे? 130 चॅनल जे आहे, 130 रुपयामध्ये जे 100 चॅनल दाखवायचा आहे, ट्रायचा जो नियम आहे, 100 चॅनल आपण दाखवू शकतो 130 रुपयामध्ये, आणि टॅक्सेस वेगळे. 100 रुपयामध्ये जे 130 रुपयामध्ये 100 चॅनल जे दाखवायचे आहे, त्या ठिकाणी आम्ही ग्राहकांना 200 चॅनल्स पूर्ण दाखवू FTAचे. त्याचे नेटवर्क कॅपॅसिटी फी म्हणून ते आकारली जाते 100 चॅनलच्या वरते. म्हणजे दर 20 चॅनलला 25 रुपये एक्स्ट्रा चार्ज केले जाते. 100च्या वरचे, 100च्या वर जर 20 चॅनल दाखवले आपण तर ते 25 रुपये एक्स्ट्रा चार्ज केले जाते. ते पण आम्ही घेणार नाही. आणि त्या 130 रुपयामध्ये 200 चॅनल आम्ही FTAचे दाखवू त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आमचे लोकल ॲक्टिव्हिटीज ज्या राहते, त्या लोकल ॲक्टिव्हिटी पूर्ण आम्ही 12 चॅनल आमच्या इथं दाखवणार आहोत, लोकलवाले. आणि त्या लोकल जे की आपल्या गावात घडामोडी ज्या काही घडते ते पण आम्ही रात्रंदिवस आमचा कंटिन्यू न्यूज चॅनल पण ते राहणार आहे. आणि अदर ॲक्टिव्हिटी, कॉलेजचे गॅदरिंग आहे किंवा कोणतेही प्रकारचे हे जर झाले, कार्यक्रम झाले, ते आम्ही लाईव्ह स्वरूपात पण आम्ही दुर्गादेवी आहे किंवा गणपती उत्सव आहे किंवा रॅली आहे, ह्या लाईव्ह स्वरूपात. आता दहीहंडी स्पर्धा आहे, ह्या पूर्ण लाईव्ह आपल्याला इथे या ज्या बाकी ठिकाणीच्या चॅनलवर ते नाही दाखवू शकत. बाहेरचे नेटवर्कवाले इथे या गावामध्ये येऊन ते लाईव्ह ग्राहकांना, प्रेक्षकांना पाहायला नाही मिळत. ते आम्ही लाईव्ह प्रक्षेपण आम्ही इथे कोणतेही असे मोठे इव्हेंट्स जर झाले अमरावतीमध्ये, ते आम्ही त्यांना लाईव्ह प्रकारे आम्ही दाखवणार आहोत. इसके साथ ही विदर्भ डिजिटलाइजेशन ग्रुप के डायरेक्टर प्रकाश गिडवानी ने बताया कि हम अमरावती शहर की जनता को बेहतर सेवाएं देने के लिए प्रतिबद्ध हैं। उन्होंने यह भी कहा कि अब ग्राहकों को हर दूसरे दिन आने वाली दिक्कतों का समाधान मिल जाएगा। SCN के माध्यम से हम अपने उपभोक्ताओं को बेहतर सुविधाएं देंगे और साथ ही उन्हें सस्ती और अच्छी सर्विस मुहैया कराने के लिए प्रयासरत रहेंगे, क्योंकि हमारे उपभोक्ता हमारे परिवार के सदस्य हैं और हम नहीं चाहते कि भविष्य में हमारे सदस्यों को किसी प्रकार की दिक्कतों का सामना करना पड़े। यानी बोल ही नहीं पा रहे, शब्द ही नहीं है हमारे पास। जो इतने दिनों से मानसिक टेंशन था, उसके बाद में कस्टमर वो हमारे अपने कस्टमर है। हम भी अपने कंपनी से जुड़े हुए हैं, लेकिन वो हमको कस्टमर नहीं, हमसे वो सिर्फ बिजनेस करती है और हम हमारे कस्टमर के साथ में सिर्फ रिलेशन कायम रखते हैं। और उन रिलेशनों में भी बहुत ज़्यादा दरार आना, मतलब इनके पैकेज टाइम पे नहीं होना, अपने आप बंद हो जाना, स्टील होना, ये रोज़ की मतलब प्रॉब्लम्स है। अभी IPL चालू है, उसमें देखिए तो लाइन चले जाएंगे, कभी स्टील होंगे। एक बार तो 6 दिन कम से कम कंटिन्यू में IPL के टाइम पे रोज़ शाम के टाइम से लेके तो रात तक सब स्टील होना चालू। अभी 2-3 दिन से ठीक है, तो दूसरी प्रॉब्लम आती है, वो नहीं हुई, तीसरी प्रॉब्लम आती है। तो आखिर हम परेशान होके हमने 1 महीना पहले, 1.5 महीना पहले हमने डिसाइड किया कि हमारा भले बहुत बड़ा महल ना हो, झोपड़ा ही हो, लेकिन अपना खुद का हो। लेकिन जो हमने तैयारी की है, मुझे तो ऐसा लगता है कि महल से भी बढ़िया है। ग्राहकों के लिए क्या क्या सुविधा लाए हैं SCN के माध्यम? ग्राहकों के लिए सुविधा ये है कि जैसे 130 रुपये FTM में 100 चैनल कंपनी देती है, हम उससे दुगने से ज़्यादा देंगे। सबसे बड़ी सुविधा तो ये है। और उसके बाद में जो NCF जो लगता है, हर 25 एक चैनल से लेकर 25 चैनल तक का 20 रुपया, वो हम कस्टमर से नहीं लेंगे, क्योंकि वो भी अगर समझ लो 400 350 वाला अगर पैकेज लेता है कस्टमर, तो वो 470 रुपये हो जाता है। तो वो 100 रुपये कम करीब वो भी चीप होगा। और उसके बाद में जो 100 चैनल है, उसमें दुगुने से ज़्यादा मिलेंगे, 240 चैनल तक हमारी सोच है देना। और सबसे बड़ी बात यह कि ये जो हमारा बॉक्स है वो HD बॉक्स है। इसकी क्वालिटी और जो अभी हमारे पास वर्तमान में जो मतलब कंपनियाँ चालू है, दोनों कंपेरिजन करेंगे तो बहुत उम्दा क्वालिटी है हमारी। ऐसा नहीं कि हम हमारी चीज़ है तो इसलिए बोल रहे हैं, ये कस्टमर खुद बोलेंगे और अभी बोल भी रहे हैं। और अगर सपोज पहले के जो बॉक्स लोगों के पास में है, हाँ, वो अगर वो ट्रांसफ़र करना चाहते या हाँ, आपके साथ में जुड़ना चाहते तो उनके लिए क्या सहूलियत आपने लगा? तो हमने ये सोचे कि जैसे देखिए, मोबाइल 3 साल के बाद में अगर समझ लो आज मैंने 30,000 का मोबाइल लिया है, तो 2-3 साल के बाद में अगर बेचना जाऊँ तो 5,000 में भी नहीं बिकता है। तो जाहिर बात है उसकी कीमत 0 हो जाती है। बट हम उनके अच्छे पैसे देंगे और हम नया बॉक्स देंगे उनको, और कुछ पैसे लेंगे उनसे कि ताकि उनको भी सफिशिएंट रहे और हमारा भी जो नुकसान है, जो लाखों रुपए में जो हमारा नुकसान होगा,
तो वो हम हमारे कस्टमर के लिए इतना करेंगे, क्योंकि वो हमारे कस्टमर नहीं है, वो हमारे घर के मेंबर है। हम जो भी करेंगे हम अपने घर के लिए करेंगे। ये सोच रखते हुए हम कस्टमर को उम्दा सर्विस, चीफ, हर चीज़ में मतलब बेनिफिट देंगे। ये हमारी सुरभि SCN केबल नेटवर्क परतवाड़ा और VCN केबल नेटवर्क, विदर्भ केबल नेटवर्क अमरावती, ये हमारी कोलैबोरेशन करके ये बहुत सोच समझ के हम ग्राउंड पे उतरने वाले हैं, ताकि कस्टमर सिर्फ और सिर्फ यही बोले कि नहीं, सर्विस हमारा ऑपरेटर ही हमको उम्दा दे सकता है, बाकी कोई नहीं। ये सोच रख के हम ये काम कर रहे हैं। और फिलहाल में आपके HD यानी SCN का जो HD बॉक्स है जी, उसकी मार्केट में आपने कीमत क्या रखी है, यानी कितने में ग्राहक तक एक्चुअली पहुंच वो फुल HD का जो बॉक्स है करीब 1750 रुपये का गिरता है हमको। तो हम वो पुराना बॉक्स उठाएंगे और उनकी जगह हम, जैसे अभी वो कीमत अभी डिसाइड नहीं किया है कि हमको कितने में देना चाहिए, क्योंकि करीब करीब सभी बॉक्स अगर देखेंगे तो लाखों बॉक्स है अमरावती के अंदर जो लगे हुए हैं। तो जो ऑपरेटर हमारे साथ में जुड़ेगा तो उनको ये बेनिफिट तो मिलते रहेगा, जो अपने कस्टमर को खुश रख पाए कि कस्टमर उनके पास ही रहे आखिरी तक। इन सब के साथ ही विदर्भ डिजिटलाइजेशन ग्रुप के मुख्य संचालक प्रकाश जी शेगोकर ने VCN न्यूज से बात करते हुए कहा कि अब वह दौर चला गया जब ग्राहकों को पैसे देने के बावजूद बेहतर सुविधाओं और बेहतर सेवाओं के लिए दर बदर भटकना पड़ता था, और अब MSOs कंपनियों की मनमानी के दिन भी जा चुके हैं, क्योंकि अब अमरावती विदर्भ डिजिटलाइजेशन ग्रुप ने जिस नई संकल्पना के साथ अपने कदम आगे बढ़ाए हैं वह उपभोक्ताओं के सुनहरे दिनों की शुरुआत है। विदर्भ डिजिटलायझिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड आणि सुरभी केबल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमानं हा जो नवीन उपक्रम आपण केबल ऑपरेटरसाठी सुरू केलेला आहे, याच्यामध्ये नेमक्या सर्वसामान्यांना कुठल्या सुविधा आपण देणार आहे? सर्वसामान्य लोकांना जे केबलमध्ये प्रॉब्लेम यायचे, कोणाला पॅकेज मारल्यानंतर त्यातले जे पे चॅनल होते त्यातले 4 चॅनल चालू व्हायचे, 6 चॅनल चालू नाही व्हायचे, तो प्रॉब्लेम आमच्या नेटवर्कमध्ये राहणार नाही। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या जो विषय केला आपण की प्रत्येक त्यांचे बऱ्याच कंपन्यांचे पॅकेज हे 300, 400, 500 या पद्धतीचे होते। आम्ही लोकांना परवडल या प्रकारचे पॅकेज आम्ही लोकांना देणार आहोत। या केबलच्या माध्यमातून लोकांना चांगली सुविधा मिळावी हाच आमचा एक उद्देश राहणार आहे। आज अमरावती जिल्ह्याच्या आणि अमरावती शहराच्या डिजिटल क्षेत्रामध्ये मानाचा तुरा आज खोवला गेलेला आहे। SCN आणि VCN मिळून या क्षेत्रामध्ये एक नवीन इतिहास घडवण्याचं काम हे करतात आहे। खरं पाहिलं तर आता मनोरंजन असेल किंवा माहिती तंत्रज्ञान असेल यासाठी म्हणून केबल नेटवर्कचा खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे, आणि ते योगदान पूर्ण करण्यासाठी, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी म्हणून हे दोघी मंडळी एकत्र येऊन अतिशय चांगलं प्रसारण देणार आहे। ते क्वालिटीचं असणार आहे आणि नेहमी ब्रेक होणे, नेहमी लाईन जाणे याच्यातून या अमरावती जिल्ह्यातल्या सर्व लोकांना मुक्ती मिळणार आहे। मी माझ्यातर्फे खूप शुभेच्छा या सगळ्या विश्वस्तांना देतो की आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आहे। त्यांनी खूप चांगलं लोकांना चित्र दाखवावं, सुस्पष्ट दाखवावं की जेणेकरून या ठिकाणचा जो नागरिक आहे, या जिल्ह्यातला जो नागरिक आहे, या 400 गावाचा जो नागरिक आहे तो अतिशय आनंद लुटून मनोरंजन करून घेईल। माझ्या खूप शुभेच्छा। Thank you.